गोकुळ गीते आपल्या सोबत आहेत. त्या ठिकाणी आज आपल्याला माहीत आहे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेची निवडणूक पार पडली होती 18 जूनला. तिचा आज निकाल लागला. त्या ठिकाणी नाशिक मतदारसंघातून त्या ठिकाणी तिथल्या मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, मला जो कौल दिला, त्यामुळे मी विजयी झालो. आणि त्यानंतर मला त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्यासाठी मी आज मुंबईत दाखल झालो. त्यांची भेट घेतली आणि मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली आहे की विधान परिषदेमध्ये त्यांचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे, इच्छा आहे. तब्बल 2 तास तुमची एकनाथ शिंदेसोबत जे नाही साहेब काही वेगळ्या कामामध्ये व्यस्त होते. मला फक्त 10 मिनिटं भेटले आणि मग माझी चर्चा झाली. पण दराडे सुद्धा महायुतीचेच उमेदवार होते, ज्यांच्याकडून खूप आरोप गंभीर जे आहेत ते त्यांच्या कुटुंबांकडून तुमच्या कुटुंबियांपर्यंतचे झाले होते. हरकत नाही, ते उद्विग्न झालेले असतील, पराभव कदाचित त्यांना पचवणं थोडा जड जात असेल, होईल त्यांना, 1-2 दिवसात शांत होतील. पण निवडणुकीत थेट तुमच्या वडिलांपर्यंतची टीका जी हो त्या वडिलांच्या ज्यांनी ती माझ्या वडिलांच्यावर टीका केली, माझा बाप काढला, त्यामुळे त्या मतदारांनी माझ्या बापाच्या मागे, माझ्या मागे बाप म्हणून जी ताकद उभी केली, तिचा आज आपण निकाल पाहिलेला आहे. मी त्या ठिकाणी विजय झालेला आहे. अगदी शेवटचा प्रश्न आहे, भविष्यात तुमचं नेमकं शिवसेनेसोबतचं कनेक्शन कसं असणार आहे आणि पक्ष संघटनेसाठी काय काम असणार आहे? नक्कीच मला अजून तशी काही त्यांनी कमिटमेंट किंवा काही मला त्यांनी चर्चा केलेली नाही का तुला पक्षामध्ये यावं लागेल वगैरे, असं काही मला आज ते बोललेलं नाही. पण भविष्यात त्यांनी मला संधी दिली तर मी नक्कीच त्याच्यासाठी माझ्याकडून कोणी संपर्क साधला नाही, मला कोणी संपर्क साधलेला हे होते गोकुळ गीते, ज्यांनी सविस्तर जो आहे तो आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदम सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.